तटाकर सगळ्याला असा हात करा. हा ओके. तुळजापूरला गेलतो. तुळजापूर पलीकडे थोडीशा कारवडी बांधल्यात. कारवडी काय खात्यात बघू किंवा सकाळ सकाळ गुड मॉर्निंग. तर आज बघा असं झालं की नारळ तुमच्याकडे असं नारळ बघायला भेटतो का तुम्हाला? तुमच्या दुकानात कुठं बी भेटन. तर नारळ आत्ता सध्याला विक्री झाली 25 रुपये, म्हणजे जवळपास 24 रुपयाला बसतो. 25ला आम्ही विकतो. आता ह्याची किंमत 30 रुपये झालेली आहे. तर म्हणजे होईल समजा नाही का, 1-2 रुपये अजून वाढतीलच, पण 25 रुपयात आत्ता विकतो. पैसे काय भेटत नाही सध्याला, आणि सण चालू आहे नवरात्र, त्याच्यामुळे आम्ही बी म्हणतो भेटून येतं नाही भेटू ही का. तर ऑलरेडी आम्हाला 24 रुपयाला नारळ बसतो, 25ला विकतो. तर अजून जर ह्याचे 2-3 रुपये वाढले, आम्हाला 27 रुपये 28 रुपयाला जर बसला तर आम्ही 30 रुपयाची किंमत करणार. तुमच्याकडे कितीला नारळ आहे सांगा. तर 4 ऑक्टोबर म्हणजे 4 तारीख 10व्या महिन्यात 2024 ह्या नारळाचे रेट असे. तर तेलाचे पण रेट वाढलेत, आणि आपलं किराणा दुकान असल्यामुळं नारळ आता 30 रुपयाला ही काम म्हणले नाही का, मग 24 रुपयाला बसलं. तुम्ही काय तर त्यात काय होतं मध्ये आता जर 2-3 रुपये वाढले 30 रुपये होईल. आणि निम्म्याच्या वर काय होतं, नारळात पाणी नसतंय. जर 50 नारळ घेतले तर 10 नारळ तर बिना पाण्याचे निघत येत, आणि कुठंतरी काहीतरी बारकाले बिरकाले ते कुणी घेत नाही. तर सगळं सारखंच आहे. चला तुमच्याकडे कशी येतं नारळाची किंमती ते सांगा. आणि सध्याला तर मग चला आपल्याला पण आता आष्टीकडे जायचं. आष्टीकडे इथं आलेला आहे भैया. तर भैया काय पाहिजे तुला? हां फोनपे पैसे पाहिजेत? फोनपेला आमचा अकाउंटच नाही. आमच्याकडे फक्त पैसे जमा होते, काढता येत नाहीत. तर चला आता जातो आपण रानात जाणार आहे. तर रानात जायचंय, आणि रानात जाऊन तुरीला पाणी दिलंय का बघू थोडं, नाही तर तुरीला पाणी द्यायचं बघू. लाईट कधी येते फुल? 2ला का? विराज काय म्हणतो माहिती का, जीसीबी लावून द्या, जीसीबी लावून द्या. आता मला जायचं आष्टीला, कशी जीसीबी लावून देणार? हा मम्मीच्या फोनमध्ये देऊ लावून जीसीबी? मी चाललो आष्टीला, मम्मीच्या फोनमध्ये देतो लावून, कारण मला झाला उशीर जायला. लावून देऊ मम्मीच्या फोनमध्ये जीसीबी लावू. तुला जीसीबी बघायला आवडतं? कार्टून बी आवडतं का? आणि मिट्टू पोपट मिट्टू बघायला आवडतं का? नाही फक्त काय आवडतं? जीसीबी बघायला आवडती. बरं चल ठीक आहे, जीसीबी तुला लावून देतो. मी जातो आष्टीला, ह्याला लावून देतो. आणि त्यानं झाले बारीक तोंड राड लावणी करायला लागलाय. जाऊ का मग? मम्मीचं लावून देतो फोन मी तुला. फोनमध्ये जीसीबी लावून देतो, कार्टून जीसीबी. तर चल टाटा कर समोर. टाटा कर सगळ्याला असा हात करा. हा ओके धन्यवाद. ओके हा लावून देतो जीसीबी. चला आपल्या रानात आलोय. ही आपली गाय आहे, आपलीची. तर गाय अजून वासरं होते ते असतील घरी. चला गाडी आपली पाठीमागे लावली पडकात. तिकडे पलीकडे आहे, इथं डांबरी रोड आहे. आणि आपलं गाव पुन्हा एखाद्या निडू पाहिलं तर, तुमचं गाव कोणचं आहे दादा म्हणलं तर, आपलं गाव आहे मांडवा. आणि आष्टी तालुक्यात मांडवा गाव येतं. आष्टीपासून 7-8 किलोमीटर असेल, जास्तीत जास्त 7 किलोमीटर. आणि आष्टी तालुक्यात येतं, जिल्हा बीड. आणि हे आपला कांदा आहे. कांद्याला पाणी दिलंय. काही कांदा थोडासा काढला होता, तर थोडं थांबलं झाडाखाली. आता सकाळचे 9:30 वाजल्यात, ऊन पण पडले चांगलं. 9:30लाच ऊन पडतं. काहून काय की पाऊस काळा दिवस असून बी अजून पाऊस यायचे दिवस येतं. तर तरी पण ऊन पडते चांगलं. तर चला झाडाखाली बसला. तू एवढं थोडं उभं राहिलो झाडाखाली तर बरं वाटलं. तर पलीकडच्या साईडने बघू आपण तुरीकडे पाणी दिलंय का. आणि पलीकडे थोड्याशा कारवडी बांधल्यात. तर छोट्या त्या कारवडी काय खात्यात बघू, किंवा तुरबीर खात्यान ते पण बघून जाऊ. ही कारवडी बघ कशा चारात्यात बांधल्या तिकडे रानात. पण ऑलरेडी इकडे तूर आहे. तुरीत जर गेलं तर खात्यान, पण तूर काय एवढी काही नाही, बारीक इकडे तूर. इकडे पलीकडची मोठी इकडे एक कारवडी. तर ही कारवडीला बी इथं बांधले, पण नाही जात तुरीपर्यंत. तर खात्यात खाऊन द्या आपल्याच कारवडी इथं. चला तर इथं तुर आहे, ही कारवाड ती तुरीपर्यंत जाते का नाही जात. तर चला तुरीकडे चाललो. तू घाबरत आहे, शूटिंग करायला लागली घाबरती. तर इथं आलो हो का, इकडं ओलं दिलंय पाणी. तर इथं कोरडं आहे सगळं इथपर्यंत. तर इकडं पाणी दिलेलं आहे पलीकडं ह्या साईडला का, इथवर पाणी आलंय, तिकडे दिलंय पाणी. तसंच आपण पाहिजे तिथं कोरडं, इकडं काय पाणी बसलं नसेल किंवा पाईप पुरला नसेल. तर मग म्हणलं चला. तर ही बघा ह्या साईडला अजून कोरडं काही जागे द्यायचं पाणी राहिले, काही जागेवर दिलंय. तर तूर बघा, तुरीला मस्तपैकी एवढी मोठी तूर झाली आहे. तुरीला असं फुलं पण आलीत आता नाही का, तुरी येत्यानंच आता. तर इथं थोडं दिसत असेल काळं जवळ जर बघितलं तर ही अशी फुलं आलीत. आणि आता शेंगा येतात टपकन. शेंगा आले की शेंगा खायला बी मजा येईल. उकडून शेंगा खायला तुरीच्या चांगलं वाटतं, आणि आवडतात बी, मला पण आवडतात तुरी शेंगा. आणि तूर आपल्या डोक्यापर्यंत काही गेली काही राहिली. आत्ता पावसाळ्याचा दिवस चालू आहे, नवरात्र चालू आहे, पण पाऊस अजून आमच्याकडे काही नाही. पाऊस पडणं गरजेचं आहे.
पाऊस नव्हता तर सुकली नाही, पण पाणी देणं गरजेचं होतं. पण समोर आता पाणी दिलंय, काही अर्ध्या रानात दिलंय, काही द्यायचंय. मी सांगितले पाणी देऊन घ्या, कारण कसं आहे मी पाणी द्यायला काही नाही बरं का, मी बी देईन पण काय टाईमच पुराणा सध्याला. तर इकडं पण तूर आहे, इकडं आता नवीन काहीतरी पेरलंय ह्या रानात तूर आहे, ह्या रानात म्हणजे काय गरजेच बघत जास्त तर मी नाही बघत. तर हे लिंबेंजू, ह्या लिंबाच्या वर वाटणी तिकडं पण तूर आहे, तिकडं पण पाणी द्यायचंय. तर देतील पाणी घरचेच, आपण काय बघत नाही ते तुम्हाला बी माहिती जास्त. कारण काल तुळजापूरला गेलतो, तुळजापूरहून आलो माघारी. तर गेलतो सकाळी 11 वाजता, संध्याकाळी आलो 12 वाजता. जोडीदार होता तर आम्हाला 12 वाजले होते यायला. त्याच्यानंतर झोप नाही काय नाही, सकाळपर्यंत कसं तरी झोपून लवकर उठून मग दुसऱ्या दिवशी दुकानातलं आवरून पुन्हा घरच्याला घेऊन दवाखान्यात गेलो. दवाखान्यात बी पुन्हा दुपार झाली, कारण थोडा वेळ लागला, दवाखान्यात नंबर ते होते. आणि मग पुन्हा दवाखाना करून मग कालचा दिवस तर गेला. आज पुन्हा म्हणजे 2 दिवस गेले, आज तिसरा दिवस आहे. दुकानावर चाललो आहे, आत्ता वाजल्या 9:30. कारण किराणा दुकान आत्ताच बंद केलं आहे, म्हणजे बंद नाही केलं पण आवरून दिलं आहे. तर त्यांचं आवरलं बंद करतील. तर मग काय होतं, टाईम भेटत नाही आपल्याला बी नाही का. राहणार 2 दिवस झाले सुट्टी होती आधीच पहिली दुकानाला. 2 दिवस म्हणजे 1.5 दिवस पुन्हा दुकानावर गेलो दुपारून. पण दवाखाना आणि पुन्हा देवाला बी गेलो. एक तर वर्षात कधीतरी देवाला जाणं होतं. मी तर बस 5-6 वर्षात नाही, पण मी ज्योतीच्या ठिकाणी ज्या दिवशी जातीच पोरं त्या दिवशी पहिल्यांदाच मी गेलो नाही का. दिवीला गेलेला असेल मी 5-6 वर्ष झालं असेल, आणि त्याच्या अगोदर 10 वर्ष झालं असेल. 10 वर्षात 2दाच गेलो आहे तुळजापूरला, जास्त काही जाणं होत नाही दर्शन. तर गेलो, दर्शन घेतलेलं आहे दिवसांनी गेल्यामुळं. आणि मग पाणी द्यायचं राहिले तर घरचे करतात मला टाईम. मी चाललो आता आष्टीला. तर चला आपली गाडी लावली इकडं आपण थोडी पटांगणात, आणि तिकडं आपली कारवड मांडली गावरंग आहे आता. तर मग चला गाडीवर बसून आपलं चालायचं आष्टीला. तर रोडच्या कडाला आपली ही तुरी आहे, पण तुरीला पाणी नाही, पाऊस बी नाही आत्ता नवरात्रात असून. तर थोडी सुकायला लागली झाली, थोडी नाही का, लई नाही पण थोडी. तर थोडंसं पाणी दिलं तर अजून भारी तुरी येईन. तर पाणी देऊ इथं पण. तर आता जायचं आहे आष्टीला. तर तुरीचं थोडं पाहिलं, उद्या पुन्हा बघू तुरीचं काय आहे. अजून पाणी द्यायचं राहिले, ह्या वाटणीला पाणी द्यायचं राहिले रोडच्या कडाला. तर मग ह्या तुरीला उद्या पाणी द्यायचं, बघू दिलंय का, देते का नाही.